दुग्ध व्यवसाय परवडत नाही अशी ओरड सगळीकडे ऐकायला मिळते। परंतु दुग्ध व्यवसायामुळे शेतीसह दुग्ध व्यवसाय फायद्याचा करता येतो। वर्षाकाठी सुमारे 2 लाख रुपयांचा नफाही कमवता येतो। हे सिद्ध करून दाखवलंय कोल्हापूर जिल्ह्यातील दोघा शेतकरी बंधूंनी। हातकणंगले तालुक्यातल्या किणी गावचे रहिवासी असलेल्या प्रमोद पाटील आणि प्रशांत पाटील या शेतकऱ्यांनी किमया साधली आहे। आज आपण पाटील बंधूंच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या किणी गावी जाणार आहोत। परिस्थितीमुळे शेतीची लहानपणीच कास धरावी लागलेले अनेक शेतकरी आहेत। प्रमोद आणि प्रशांत हे दोघे भाऊ त्यापैकीच आहेत। त्यांनाही परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण थांबवून शेतीची कास धरावी लागली आहे। प्रमोद यांचं शिक्षण जेमतेम 10वी पर्यंत झालंय, तर प्रशांत यांचं शिक्षण 12वी पर्यंत। या दोघा भावांची वडिलोपार्जित 4 एकर शेती असून त्याच ठिकाणी 32 जनावरांचा गोठा आहे। मध्यंतरी घरच्या ओढाताणीमुळे आणि शेतीकडे होणारं दुर्लक्ष यामुळे त्यांनी आपल्या गोठ्यातली जनावरं कमी केली होती। सध्या या दोघा भावांची छोटी मोठी मिळून 14 जनावरं आहेत। यामध्ये एक खिलार जातीचा खोंड, एक देशी गाय, एक म्हैस आणि 8 जर्सी गायी आहेत। आम्ही दोघं भाऊ सुरुवातीला आम्ही 32 जनावरं केली आणि 4 एकर शेती। नंतर शेतीकडं लक्ष कमी पडायला लागल्यानंतर आम्ही थोडी जनावरं कमी केली आणि शेतीकडे आम्ही ध्यान देत दूध व्यवसायाचा धंदा आम्ही चालू ठेवला। आत्ता सध्या माझं 60 लिटर दूध जाते। दर आपण लेना 22 रुपये, 24 रुपये, 22 रुपये, 24 रुपयेनं 60 लिटर दूध आम्ही डेअरीला रोज घालतो। सकाळी 5 वाजता गोठ्यात येऊन जनावरांची स्वच्छता करावी लागते। त्यानंतर त्यांना वैरण, पाणी, आंबोण यासारखे खाद्य दिल्यानंतर धारा काढल्या जातात। ही कामं 7 पर्यंत आटोपतात। त्यानंतर गावातील डेअरीत दूध घातलं जातं। घरी येऊन जेवण आटोपून पुन्हा घरांच्या सोबत गोठ्यावर येऊन शेतातली कामं केली जातात। दुपारी थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा 4 वाजल्यानंतर धारा काढल्या जातात। असा दिवसभराचा गोठ्यातला दिनक्रम चालतो। सकाळी आम्ही 5ला येतो। सकाळी 5ला आल्यानंतर सगळं आवरतो, शेणघाण ते आवरतो, दूध काढणे, वैरण घालणे हे काम आटपल्यानंतर आम्ही घरी जातो आणि घरी गेल्यानंतर मग घरातली इकडं मंडळी येतात आणि मग आम्ही शेतीकडे जातो। मग वैरण काय असेल ते आपलं पाणी बघत करायचं। मग घरातली मंडळी इथली जनावरं धुणे, पाणी सगळं येळभराचा कार्यक्रम असतो। पुन्हा 1ला येऊन आपलं विश्रांती 1 तासभर घ्यायची। पुन्हा 4ला इथं गोठ्यावर येतो। 4 वाजल्यानंतर पुढं आणि वैरण बुक्का करणे, शेण काढणे, धारा काढणे, दूध घालणे आणि आपलं डेअरीला नेऊन दूध घालणे हे रोजचा आमचा कार्यक्रमच आहे। प्रशांत यांना त्यांच्या गायींपासून एकूण 60 लिटर दूध मिळतंय। त्याला सरासरी 23 रुपयानं दर मिळतोय। दिवसाला जवळपास 1400 रुपयांचं दूध निघतं। 10 दिवसांचे सरासरी 14,000 बिल निघतं। यापैकी जवळपास जनावरांचं पशुखाद्य, वैरण, पाणी यांचा 50% खर्च जरी धरला तरी 10 दिवसाला किमान 7,000 रुपये नफा शिल्लक राहतो। यामुळे दूध धंदा फायदेशीर असल्याचा ठाम विश्वास प्रशांत पाटील यांना आहे। सध्या आता आमचं दूध 60 लिटर जातं। त्यात 1200 ते 1400 रुपये आमचं 10 दिवसाला बिल निघतं। त्यामध्ये साधारणतः दिवसाला 600-700 रुपये तरी खाद्य, वैरण, पाणी इकडे तिकडे जाते। 10 दिवसाला आमचं सरासरी 14,000 बिल निघतं। त्यातलं 7,000 ते खर्चाला जातात। निदान 7,000 तरी आम्हाला राहतात। परवडत नाही असं नाही, दुधाचा धंदा हा परवडतो। शेती तो धंदा परवडतोच नाही असं नाही, फक्त करणारे पाहिजे। शेतीसोबत दूध धंदा फायदेशीर करण्यासाठी मिळणाऱ्या शेणापासून शेणखत आणि गांडूळ खत तयार करण्याकडे पाटील बंधू लक्ष देतात। त्यामुळे शेतात रासायनिक खतांचा कमी वापर होत असल्यानं ऊसाचं एकरी 70 टनापर्यंत उत्पन्न मिळण्यास मदत होतीये। त्याचबरोबर शेणखत आणि गांडूळ खताचा भरपूर वापर केल्यानं जमिनीचा पोतही चांगला राहतोय। त्यामुळे खर्चात देखील मोठी बचत होत असल्याचं प्रशांत यांना वाटतंय। शेणखत जे निघतं ते शेणखत आम्ही सगळं शेतामध्ये वापरतो। शेतामध्ये वापरल्यामुळं ऊस वार्षिक आमचं एक 200 टन ॲव्हरेज पडतं। 200 टन पडल्यामुळं काय एवढासा रासायनिक खत वापरायचा आम्हाला प्रॉब्लेम येत नाही। रासायनिक खत आम्ही कमी वापरतो। प्रशांत पाटील यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी त्यांची पत्नी पूजा यांची मोठी मदत होतीये, तर प्रमोद यांना त्यांची पत्नी मदत करते। घरची कामं आटोपून शेताकडे आणि गोठ्याकडे लक्ष देता येतंय। जनावरांमुळे शेती चांगली पिकत असल्यानं शेती आणि दुग्ध व्यवसाय फायदेशीर असल्याचं पूजा पाटील यांना वाटतंय।
इथं आमची शेती 2 एकर आहे. जनावरं 8-9 आहेत. बैल अधिक जनावरांचं सकाळी लवकर आवरून धारा पाणी हे करून आम्ही घरातलं पण बघू शकतो. दिवसभर 2 तास विश्रांतीनंतर पुन्हा संध्याकाळचं वगैरे आवरल्यानंतर घरातलं आमच्या सगळंच असं म्हणजे घर पण चालते. जनावरांच्यावर अधिक शेती दुय्यम व्यवसाय म्हणून चांगलं चालते. शेणखतापासून गांडूळ खत तयार होते. ते आम्हाला शेतात पण उपयोगी पडते आणि शेती पण याच्यावर चांगली चालते. जनावरांमुळे शेती फायदेशीर झाल्याचं प्रमोद पाटील यांचं ठाम मत आहे. दुधाबरोबरच मिळणाऱ्या शेणाचा शेतीत वापर केल्यानं पिकाच्या उत्पादनात वाढ होतीये. प्रमोद यांना त्यांच्या 5 जनावरांपासून 2 महिन्याला 1 ट्रॉली शेणखत मिळतं. त्यातून सुमारे 2 टन गांडूळ खत तयार होतं. त्याची 5 रुपये किलो दरानं विक्री करण्यात येते. त्याचबरोबर 5 जनावरांपैकी सध्या 2 दूध देणारी आहेत. त्यांचं 20 लिटर दूध निघतं. त्यापासून 10 दिवसाला 4,500 रुपये उत्पन्न मिळतं. त्यामुळे महिन्याकाठी खर्च वजा जाता गांडूळ खत आणि दुधापासून किमान 10,000चा निव्वळ नफा प्रमोद यांना मिळतोय. शेती जर चांगली पिकवायची असेल तर जनावरं पाळणे हा गरजेचा मुद्दा आहे. त्याच्यापासून शेणखत मिळतं. परत गांडूळ खत तयार करता येतं. तेच आपल्या शेतात वापरल्यानंतर उसाला केळीला परत भाजीपाल्याला ते सगळं उपयुक्त आहे. ते आपण रासायनिक खतांचा खर्च कमी येतो. परत शेतीत ॲव्हरेज भरपूर पडतं. गांडूळ खत टाकल्याने ॲव्हरेज आपणाला साधारण 1.5 ते 2 टनापर्यंत ॲव्हरेज पडतं. 1 ट्रॉली शेणखताचे आपण गांडूळ खत तयार करतो आणि 1 ट्रॉली शेणखतापासून 2 टन गांडूळ खत तयार होतं. शेतीसोबत दुग्ध व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी पाटील बंधूंनी त्यांचा दुग्ध व्यवसायाचा व्याप आटोपशीर ठेवलाय. त्यामुळे शेतीतल्या भरघोस उत्पन्नासोबत दुग्ध व्यवसाय फायद्याचा होत असल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळे पाटील बंधूंच्या छोटेखानी दुग्ध व्यवसायाची प्रेरणा प्रामाणिकपणे शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणारी आहे. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर.